सर्वप्रथम सत्संगासाठी उपस्थित असलेल्या सर्व विनम्र भक्तिवान साधकांचं मी स्वागत करतो. सत्संगाच्या निमित्तानं काही 4 गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. बरंचसं माहीत असतं, पण विसरलेलंही असतं. आणि बरंचसं ठाऊक असतं, पण हेच हे समजत नसतं. आणि अशा प्रकारे सत्संगाच्या माध्यमातूनच आपल्यासाठी संकल्पना सुस्पष्टित होत असते. पक्क समजलं, ध्यानात आलं, ओ असं ते तर हेच, अशा प्रकारची स्पष्टता आपल्यासाठी होत असते. चर्चा जेव्हा सत्याची होत असते तेव्हा ती नक्कीच जडवादी वाटते, गूढ वाटते. आणि त्याकरता त्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी सर्वसामान्यातलं सर्वसामान्य, ज्याला खरंच काही कळत नाही, समजत नाही, त्यालाही भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. आणि ज्याला कळतंय, समजतंय, वळतंय, त्यालाही. आणि त्याकरता भारतीय आध्यात्मिक परंपरेत सगुण आणि निर्गुण उपासना या एकाच चैतन्याच्या 2 बाजू समजल्या जातात. सगुण उपासना म्हणजे काय? तर दिसणाऱ्या साकार रूपातल्या ईश्वरावर प्रेम करायचं. आम्ही पंढरपुरात गेलेलो आहोत आणि आम्ही पंढरपुरात उभ्या असलेल्या पांडुरंगाचं साक्षात दर्शन घेतलेलं आहे. आजही या डोळे भरून ते रूप पाहिलेलं आहे. ते आता स्मरणात आहे. जर मी अक्कलकोटमध्ये नसेल तरी मला स्वामी समर्थांच्या त्या स्वरूपाचं स्मरणात असलेलं दर्शन मात्र जाणीव येत आहे. सगुण उपासना म्हणजे ईश्वराच्या साकार रूपावर प्रेम करायचं. एक छानशी स्वामी समर्थांची मूर्ती आणायची, आपल्या देवघरात ठेवायची आणि त्याबरोबर आपल्या आवडीच्या देवी देवता, आपल्या कुळाशी संबंधित त्यांची छायाचित्र, त्यांच्या मूर्त्या, आणि डोळे भरून पाहायचं त्याकडे आणि प्रेम करायचं. माझ्या घरात माझे देव आहेत. कसे? मस्त छानपैकी सुशीलभूत होऊन पूजा, गंधानुलेपन, धूप, दीप, नैवेद्य. काय मजा आहे. माझा देव माझ्या घरी मजेत राहतो.
जिथं भक्त मूर्ती, चित्र किंवा अवताराच्या माध्यमातून ईश्वराशी नातं जोडलं जातं, एक संबंधाचा जोड. आणि त्या संबंधामधून त्या स्वरूपावर भौतिक स्वरूपात स्पर्श केला की भगवंताच्या मूर्तीचा अनुभव होतो, आहे याची जाणीव असते. ती कुणीच नाकारू शकत नाही, कुणीच म्हणू शकत नाही अरे तुझ्या घरात स्वामी आहेत कुठे, या तुम्हाला दाखवतो, हात लावून पहा, हे पहा तस्वीरी करे. त्या दत्त महाराजांच्या फोटो नजरेत नजर घालून पहा, तुम्हाला कळेल माझ्या घरी दत्त आहे का नाही. आणि अशा प्रकारे सगुण भक्ती आणि उपासनेच्या माध्यमातून भगवंताच्या साक्षात स्वरूपाच इंद्रियाधिष्ठित हात लावून पाहू शकता, मान्य कराल आहे. डोळे भरून पाहू शकता, मान्य कराल दिसतो. आणि अशा प्रकारे सगुण भक्ती उपासनेतून देव आहे, भगवंत आहे, दत्त महाराज आहे, स्वामी समर्थ आहेत, ही खूणगाठ मनात पक्की होते. भगवंताच्या दर्शनासाठी निघालेला वारकरी त्या सगुण स्वरूपाच्या निश्चित खात्रीनं निघालेला असतो. त्याला ठाऊक असतं की अनेक दिवसात भगवंताच्या भेटीशी निघालेलो आहे. या जाणीवेला जगत असताना त्याचंच नाम, त्याचंच स्मरण, त्याचंच कीर्तन, त्याचाच उद्घोष, विठ्ठल 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 विठ्ठल, पावला पावला गणिक. आणि कशासाठी, तर त्या सगुण स्वरूपाच्या दर्शनाच्या लागलेल्या ओढीसाठी. आता पंढरपूर जवळ आलं आणि मला साक्षात सगुण स्वरूपाचं दर्शन नेत्र भरून काही क्षणासाठी. अशा प्रकारे त्या भक्तीला नामस्मरणाची जोड, पूजा, आरती या साऱ्यात भक्तीचा ओलावा असतो. कुठेतरी कंठ दाटून येत असतो आणि डोळे ओले होत असतात. मानवी मनाला एकाग्र होण्यासाठी आणि भाव विकसित करण्यासाठी म्हणून सगुण रूप अतिशय आधारभूत ठरतं. जेव्हा आपण एखाद्या स्वरूपावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मनातील चंचलता हळूहळू कमी होत जाते. आणि अशा प्रकारे भक्ती मार्ग अधिक सुकर, अधिक आनंदी, वाढत जाणारा आनंद, मनाच्या समाधानाची, भावनेची परमोच्च क्रांती, सगुण भक्ती ही भक्ताला वात्सल्याचा आणि प्रेमाचा अनुभव देते. माऊली शब्द कानावर जरी पडला
तर ममत्वाची आणि अपत्याची अंतरंगात जाणीव होते. ज्यामुळे साधकाला ईश्वराचं अस्तित्व सतत आपल्या सोबत असल्याची जाणीव असते, जाणवत असते. माझ्या घरी स्वामी आहेत आणि माझ्या घरी स्वामी आहेत ही जाणीव माझ्यासोबत सतत आहे. अक्कलकोट तर विशेषच आहे, पण माझ्याही घरी माझ्या वास्तूत ते आहे, त्याची जाणीव माझ्या सोबत आहे. आणि अशा प्रकारे ही सगुण भक्ती उपासना ही त्या देवाच्या रूपाचं, त्याच्या गुणाचं, त्याच्या नावाचं, त्याच्या लीलांचं गुणगान गात राहते. याची देही पाहिले ते रूप अनंत, काय वर्णु महिमा आता. जय जय श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अशी वाऱ्याची झुळूक अंगाला लागून जावी आणि तो आहे या जाणीवेनं मन प्रफुल्लित व्हावं. अंगावर शहारे आहेत. महाराज आहेत, वाऱ्याच्या झुळकीमध्ये आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटीतून देखील ते मला साथ देतात. अरे पहा, या मंजूळ ध्वनीमध्ये कोण आहे? आणि आयुष्यात घडणाऱ्या असंख्य गोष्टी चमत्कारिक, आपल्या जीवनातल्या अडी अडचणी, प्रश्न, समस्या घेऊन आपण कुठेतरी श्रेष्ठ ठिकाणी जातो. महाराजांना तुम्ही सांगा दादा, महाराजांना तुम्ही सांगा, कारण महाराज तुमचं ऐकतात आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. आणि अशी सगळी गाराडी अडचणी घेऊन जातो. त्यावेळेला दादा काय करतात? दादा म्हणतात उपासनेला यावे, या रविवारी बसू, अडचणी, समस्या, ओझी सगळी लोढणी घेऊन या, चिंता करू नका. पार करणाऱ्याला ते ओझं फार मोठं नसतंय. तुम्ही या, बसा शांतपणे, जरा उपासनेत भाग घ्या. आणि अशा प्रकारे मग जीवनामध्ये आलेला तो नवा ओघ असतो. दर रविवारी सत्संगाच्या निमित्तानं, उपासाच्या निमित्ताने आपण दादांच्याकडे जातो, बसतो आणि छान वाटतं. देवाचं नाव, देवाचं गुणगान, देवाचं रूप न्याहाळणं आणि नकळत काही कालावधीत आपल्या आयुष्यात झालेले बदल, सुटलेल्या अडचणी, मार्गस्थ झालेले प्रश्न, नवा अनुभव सगुण स्वरूपात, भौतिक स्वरूपात एक घडलाय हो.
तेच सांगतोय, लीला आहे ती. जादुई चिराग आमच्या जीवनामध्ये जणू प्रकट व्हावा, अशा त्या घटना असतात. विश्वासही नाही होता असं समोरच्याने म्हणावं. अहो घडलंय, लीला आहे महाराज. माऊली काय सांगू भगवंताची लीला. आणि असं तुझा अनुभव, माझा अनुभव, साऱ्यांचा अनुभव कधीतरी एक दिवशी, आठवड्याभरात आपण ऐकतो. आणि एक नित्य स्वरूपातली उपासना, ज्ञानेश्वरीचा पाठ, दासबोधाचा पाठ, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा क्षण गोड व्हावा. किती छान पद्धतीनं आम्हाला माऊली त्या वातावरणात घेऊन येते, त्या बैठकीमध्ये सजवते. त्याच्या नावाचं, रूपाचं, त्याच्या गुणगानाचं कौतुक करता करता हळूच कानमंत्र देते. अरे माझा अट्ठास कशासाठी चाललाय तो मला ठाऊक आहे, पण माऊली सांगते ती गोष्ट जरा आणखी उघड्या डोळ्याने पाहण्यासारखी आहे. अंतरंगात तिचा ठोका उठला पाहिजे. माहीत नाही किती जन्मांचा ह्या येरसाऱ्या करण्यामध्ये आम्ही त्या क्षणाला विसरून गेलो की जो क्षण आता देखील आमच्यासाठी उपलब्ध आहे, तो क्षण नाही ज्या क्षणाला आमची ओढाताण असेल. साक्षात यम समोर उभा आहे, ए छोड़ दे तेरे शरीर को मैं लेने आया हूं. आणि आम्ही काकुळतीने सांगत असो, नहीं मैं नहीं छोड़ना चाहता, मुझे मेरे शरीर के साथ रहना है. हा तो क्षण नाही. हा क्षण आपण शेकडो वेळा अनुभवलाय. तो थोडासा वेगळा आहे. तो असा आनंदाचा, मौज बस्तीचा, उत्सवाचा की यमराज समोर उभा असावा आणि संभ्रमात पडला असावा. अरे इसे तो ले जाने के लिए मैं आया था, लेकिन यहाँ पर तो कुछ भी नहीं दिख रहा है इसके पास जिसे मैं उठाकर लेके जाऊं. यमाची संभ्रमितता व्हावी आणि तुम्ही यमाला विचारावं, तुम क्या लेने आए हो, किसे लेने आए हो, किसे उठाना चाहते हो. और बड़ी मजे की बात महसूस हो रही है. असं वाटतंय की मजा आली राव. या शेवटच्या क्षणाचा प्रवासच नष्ट झाला. आणि हा काळाच्या मर्यादेत उचलणारा असा क्षणच नाही राहिला. आणि ह्याला कुठल्या क्षणाला मी उचलू जो या कालमापनामधून नष्ट झाला. महाकाळाची उपलब्धी माऊली नाही उचलता येणार, कारण उचलण्यासारखं इथं काही उपलब्ध नाही या काळाच्या ओघात. आणि आमची मर्यादा आहे. काळाच्या पलीकडच्याला आम्ही स्पर्शित नाही करू शकत. अशा प्रकारे सगुण भक्तीच्या उपासनेच्या माध्यमातून नामस्मरण, मूर्तीपूजा, विधी
आणि भावप्रधानता, थोडीशी पुढची गोष्ट, प्रेम, दास्यभाव, तूच तूच, वात्सल्यभाव, सख्यभाव, तुझ्यात मला आई दिसते, तुझ्यात मला वडील दिसतात, तुझ्यात मला भाऊ दिसतो, पत्नी दिसते, मित्र दिसतो, मैत्रीण दिसते. त्या भावप्रधानतेमध्ये या साऱ्या संबंधांची एक समानता कुठेतरी त्या आराध्याच्या ठिकाणी दिसायला लागते. तुम्ही त्याला अहो म्हणू शकाल, तुम्ही त्याला अरे म्हणू शकाल, तुम्ही हक्काने बोला, रागाने बोला, दाटी द्या. अशी सगुण भक्ती उपासनेमध्ये मजा आहे. तुम्ही आहात तोही आहे. दो का खेल, खेलते रहो. लीलांचं चिंतन, कथा, कीर्तन, भजन रंगून जा, गुंगून जा, म्हणत राहा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 10 मिनिट म्हणा, 10 तास म्हणा, मजाच मजा. अशा प्रकारे साधनेच्या विविध प्रकारातून भजन, कीर्तन, जप जाप, व्रत, उपवास, तीर्थयात्रा, सत्संग, खूप काही आहे. देव आहे या जाणीवेला जागवण्याची काय, अनुभवण्याची सिद्ध गोष्ट आहे ती. करो तो जानो. और हमने किया, आम्ही केला, आम्ही अनुभवतो, भगवंत आहेच. आणि काय लाभ आहे? मनाला स्थैर्य आहे, आयुष्याला एक मोठा आधार आहे. बाबा आहे म्हणून मी आहे. नकळत भावना शुद्ध होतात. या निर्मळ जगतामध्ये जिथे पावलोपावली चित्र विचित्र, मनाला अशांत करणाऱ्या, भावनेला आघात करणाऱ्या घटना गोष्टी घडतातच आहेत. आणि अशा प्रकारे ह्या वास्तवामध्ये आम्ही जगतोय. आणि जगत असताना आमच्या मनाची, आमच्या भावनेची नकळत अशुद्धता होते. शेजार पाजार जो भेटतो तो रडगाणी सांगतो, आणि रडगाणी ऐकता ऐकता आमचा स्वभाव रडण्याचा होऊन जातो. अशुद्धता. पण या सगुण भक्ती, उपासना, प्रेम या साऱ्यामध्ये असं होतं की ह्या साऱ्यात राहून कुठेतरी भावना, विचार शुद्ध राहतो. नकळत भाव कमी होतो. मी करतो, मी जाणलं, माझं तुझं, या सगळ्या भेदभावामध्ये एक वरिष्ठ गोष्ट डोळ्यात शिल्लक राहते की माझे आराध्य आणि मी, माझा भगवंत आणि मी, दोन उरले, बाकी सारं संपला. आणि त्या दोनमध्ये तो श्रेष्ठ आणि मी कनिष्ठ. मी त्याच्या पायाचा गुलाम. दास्यत्वाची परिसीमा. काही झालं तरी चरण सोडणार नाही. डोळे बघून तुझ्या स्वरूपाचं दर्शन घेतो आणि भक्कमपणे तुझ्या चरणाशी लीन राहून तुझं चरण धरून ठेवतो. अशी समर्पणाची भावना. आणि अशा प्रकारे सगुण भक्ती उपासनेत देवाशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. माझा भगवंत रोमरोमामध्ये पुलकित करणारी अशी ती भावस्थिती आहे. आहे आहे दत्त आहे, दत्त आहे. दत्त आले नाचत, पायी खडा वगैरजत. कसा आहे तो? नाचत येतो, सतत नृत्यशील आहे, सक्रिय आहे.
पावलं पावली त्याचं लक्ष आहे आणि उत्साही, आनंदी, मजेत असा माझा भगवंत. आणि तो आहे म्हणून मी आहे. अशा प्रकारे या सगुण भक्ती उपासनेच्या माध्यमातून आपल्या जीवनाला एक दिशा मिळते. आता आपल्याला सांगावं लागत नाही, अरे तू एकाकी आहेस, तू एकटा आहेस, तुझं कसं होणार, तुझं कसं चालणार, तुम्ही खुशीत असता, मजेत असता. अरे हट, काय त्या शरीरातल्या आतल्या अवयवाचं घेऊन बसलात. अहो तो करता करविता या सगळ्या सृष्टीला चालवतो. माझं जीवन त्यांनी कसं चालवलं आहे, क्षणोक्षणी मला त्यांनी कसं तारलं आहे, सांभाळलं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या शारीरिक दुखण्याचं, माझ्या भौतिक जीवनातील अडचणी, समस्या, प्रश्न सोडा बाजूला. अरे तो असा श्रेष्ठ आहे, त्यांनी कसा ठेवला आहे, त्यात मी मस्त आहे. आणि असा मी थांबून राहणार नाही. मला आता भगवंताच्या मनात इच्छा काय ते जाणून त्या दिशेने चालायचं आहे. या सगळ्या प्रेमसंबंधामध्ये तो मला सांभाळतो, तो मला जागवतो, जगवतो, त्यानं माझी काळजी केली, माझा संसार, हे सगळं झालं हो. आता त्याच्या मनात काय, मला ते करायचं. मी काय केल्यानं माऊलीला आनंद होईल हे मला समजून घ्यायचं आहे. आणि मग इथे मी वाचलेली ज्ञानेश्वरी, दासबोध आणि जे काही ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांमधलं जे सार आहे ते सार उलगडायला लागतं. आता भक्ती परिपूर्ण झाली. आता प्रेमाच्या नातेसंबंधामध्ये काही अंतर राहिलं नाही आहे. घट्ट आहे प्रेम, हे तुटणार नाही आहे, नक्की आहे. पण एक नाही झाला, 2 राहिलं आहे. ही काय भानगड आहे. मी त्याचं नाव घ्यावं आणि माझ्या अंतरंगात उमाळा यावा, माझ्या अंतरंगामध्ये अशी एक भावस्थिती निर्माण होईल. पण हे असं का, आणि त्याला काय अभिप्रेत आहे. आणि अशा प्रकारे मग साधकाच्या जीवनामध्ये ती निर्गुण भक्ती उपासना डोकावं लागते. ती आधीच सांगून ठेवलेली असते. पण आपली नजर मात्र तिकडे पडलेली नसते. आपली नजर इकडे असते, जे डोळ्याला दिसत आहेत, ते कानाला ऐकू येत आहे, जीवनामध्ये घडणाऱ्या घटना, या सगळ्या भौतिक गोष्टींकडे आपलं लक्ष आहे. माझं जीवन, विकास, माझ्या अडचणी, माझे प्रश्न सोडवणारा तो भगवंत, त्याला मी धरला आहे, पक्का धरला आहे. माझ्या आयुष्यात खूप मस्त, खूप छान बदल आहे. अजून नाही, व्हायला पाहिजे. कधी होणार माहीत नाही, त्याचीच वाट बघतो. हे भगवंता लवकर कर रे बाबा माझं काम. हे चालू असते. आणि त्यातून जेव्हा विधायक परिस्थिती निर्माण होते, आयुष्यात बदल घडतो, भर भरून पावतं सगळं, काहीच कमी नाही. सगळे प्रश्न संपले, तर राहिलं काय आता. आणि तेव्हा मग जमिनीतून तो एक छोटासा कोंब बाहेर येतो. निर्गुण भक्ती उपासनेची जाणीव. ज्या उपासनेत देवाला रूप, गुण, नाव याच्यातून जाणलं, पाहिलं, अनुभवलं, त्या पलीकडील, बियॉन्ड दॅट, त्याच्या पलीकडील निराकार, सर्वव्यापी, व्यापक व्हायला लागला विषय, चैतन्य अनुभवणे. आणि मग त्याच सगुण स्वरूपाच्या त्या 3 तोंडाच्या दत्ताला, त्या पंढरपुरात उभ्या असलेल्या भगवंताला
रूपातून पाहिलं, पण त्याच्या आत असलेलं मूळ स्वरूप आणि ते जाणण्याच्या दृष्टीने होणारी चिंतनात्मकता, दृष्टीविकास, एक प्रश्न व्यापकपणे आपल्या अंतरंगात उमलू लागतो. आणि त्यातून उठते ती स्वस्वरूप चिंतनाची गोष्ट. आणि मग संत सांगतात, जाणकार सांगतात की त्याकरिता तुला स्वतःचा शोध घ्यावा लागेल. गहन प्रश्न निर्माण झाला. मी चर्चा करतो भगवंताची, शोध घेतो भगवंताचा, प्रेम केलं भगवंतावर, त्याच्या आयेच्या जाणीवेला मी सगळ्यांतेनं अनुभवलं, आणि आता इथे आता त्याला मला अनुभवायचं आहे, त्याला मला भेटायचं आहे, अशी भावना निर्माण होते. तेव्हा स्वगुण स्वरूपात तो आकार, 3 तोंडाचा दत्त असा माझ्या भेटीला येणार, या भावनेमध्ये मी उत्स्फूर्त झालेला असताना मला जाणकार संत सांगतात की त्यासाठी तुला निर्गुण भक्ती उपासनेची वाटचाल करावी लागेल. तुला भेटणार नक्की, पण असा हा सगुण भक्तीमधला तुझा तो दृष्टिकोन आहे ना, की डोळ्याला दिसलं की मानलं, स्पर्शाला अनुभवलं की मानलं, गंधाला अनुभवलं की मानलं. आता त्या थोड्या संकल्पनेला बाजू ठेव आणि हे इकडं पहा, थोडं समजून घे. हो सकता है थोड़ी सी अक्ल से जानना पडेगा. त्यासाठी तुला मी कोण याचा शोध घ्यायला. साक्षी भावाचा जीवनामध्ये प्रवेश पाहता आलं पाहिजे. सिर्फ देखना, असा कोण आहे त्याच्या समोर हे सारं घडत असताना, बनत असताना, मिटत असताना हे सारं तटस्थपणे पाहतो. परम साक्षी, महान साक्षीगार. सगळे घडतंय, बनतंय, बिघडतंय, आम्ही पाहू शकत नाही. पाहता आलं पाहिजे. निर्गुण भक्ती उपासना तुम्हाला तटस्थपणे पाहण्याची दृष्टी प्रदान करते. आतापर्यंत तुम्ही भक्कम आधार धरून वाटचाल केली, जीव मुठीत ठेवून. आता तुमच्या वाटचालीमध्ये येणाऱ्या प्रत्येक क्षणाला, येणाऱ्या आव्हानाला तुम्ही मुळात स्वतःच्या खंबीरपणे धरून अनुभवू शकले पाहिजे. निर्गुण भक्ती उपासना तुमच्या जीवनामध्ये एक कणखर अशी परिस्थिती निर्माण करते. जणू भगवंत म्हणतो, अरे तुझ्या हाताला बोटाला धरून मी चालवला, आणि आता तुला तुझ्या स्वबळावर चालायचं आहे.
जग अनुभवायचं आहे. मी तुझ्या सोबत आहेच, पण पाठीशी. मागे वळून पाहू नकोस, मी आहेच. आणि अशा प्रकारे तुम्ही निर्गुण भक्ती उपन्यासाच्या माध्यमातून सामर्थ्यशाली होऊ लागता. तुमच्या अंतरंगाला, तुमच्या मनातल्या विचारांना पाहू लागता. पाहण्याचा मार्ग तुम्हाला मिळतो आणि त्यातून त्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात की हे सारं काही अनुभवणारा तटस्थ आहे. निर्गुण भक्ती उपासना तुमच्या जीवनामध्ये निर्गुण साधनेचे विविध प्रकार तुमच्यासमोर उपलब्ध करते. इसलिए तुम्हें ध्यान करना होगा. तुम्हाला आत्मविचार पाहावे लागतील. मौनाची साधना करावी लागेल. साक्षी भावाचा अभ्यास करावा लागेल. आणि मग सगुण भक्ती उपासनेत रंगलेला भक्त आता निर्गुण उपासनेमध्ये अतिशय छान पद्धतीनं स्थिरावू लागतो. त्याची आता बसण्याची तयारी झालेली असते. सगुण भक्ती उपासनेत गुरुनी शिष्याला सांगितलेलं असतं जेव्हा की थोडं तिथे बस, मी तुझ्याशी बोलतो. तेव्हा 5 मिनिट 10 मिनिट झाल्यानंतर मात्र भक्ताची, शिष्याची छुळबुळ झालेली असते. या गुरूंकडून आता मला कधी सत्संग अनुभव, माझ्या प्रश्नाचं उत्तर, माझ्या समस्येच्या निमित्ताने मार्गदर्शन ऐकायला मिळेल. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, अर्धा तास झाला. हे कुठंतरी प्रतीक्षा करणारं, चुळबुळ करणारं मन शिष्याने, भक्ताने अनुभवलेलं असतं. आणि निर्गुण भक्ती उपासनेला मात्र जेव्हा तो येतो तेव्हा तासन तास केलेले नामस्मरण, जप, पूजा, प्रार्थना, पोथी वाचन या साऱ्यातून कुठंतरी एक बैठक तयार झालेली असते. बैठक म्हणजे बोली भाषेत बसण्याची तयारी. बसता आलं पाहिजे. कसं? उगी बसावे एक चित्त, मुखी पांडुरंग असावा. असं बसलो. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, हेच सुरलं. आणि तास कसा गेला कळलं नाही. सगुण भक्ती उपासनेच्या माध्यमातून बैठक तयार झाली. आणि ती बैठक आता कुठल्या कामाला येणार? निर्गुण उपासनेच्या साठी. एकच नाणं, पण त्याची दुसरी बाजू.
हेतू तोच, पण कृती अलग. साध्य तेच, पण साधन वेगळं. आणि अशा प्रकारे साधकासाठी मग जेव्हा निर्गुण उपासना आयुष्यात येते त्यावेळेला तुम्ही ध्यान सीखना होगा. कसं करायचं हो हे ध्यान? ध्यानात भगवंताला पाहायचं का? काय करायचं ध्यान म्हणजे? का करायचं? पहिली गोष्ट. कसं करायचं? दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, केल्याने काय फायदा? मात्र जेव्हा हा निर्गुण उपासनेचा विषयच आपल्या जीवनात प्रवेशित होतो त्याच वेळेला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळण्याची सारी दारं आपोआप उघडायला सुरू झालेली असतात. पण ती वेळ यायला मात्र वेळ लागतो. आली वेळ की मग कहर लगेच. त्याला वेळ लागणार नाही. ज्या सगुण भक्ती उपासनेत भगवंताच्या स्वरूपाच्या, दर्शनाच्या, अनुभवाच्या, लीलांच्या, पूजा, प्रार्थना, वाचन, चिंतन, मनन, इतिहास, साऱ्या काही गोष्टी आम्ही केलेल्या असतात त्या आता अनुभवायच्या. अशा त्या दत्ताच्या अस्तित्वाची परिपूर्ण अनुभूती आता तू मी यामधलं अंतर समजून घ्यायचं. जर तो आराध्य आणि मी आराधी तर या दोन्हीमध्ये काय भेद आहे? निर्गुण भक्ती उपासना साधकामध्ये असलेली ही जी भेदाची भिंत आहे तिला आता दूर साधणारच. पर्दा गिर जाएगा और मामला खुल जाएगा. ये मैं की मस्ती वाला मैं है कौन? आओ मीची ही वीणा मी आयुष्यभर वाजवली आणि ज्याच्या प्रेमात वाजवली त्याच्यात आणि माझ्यात आता भेद काय? द्वैत कोणते? हे जाणून घेण्याची, अनुभवण्याची गोष्ट. अशा प्रकारे तो आहे आणि मी आहे या मधला जेव्हा अंतरपाठ सारला जातो सगुण भक्तीच्या उपासनेत, तेव्हा काय घडत असेल बरे? ते आपण करूनच अनुभवूया. ऐकून काय साधणार आहे? साधल्यावर ऐकूया. त्यासाठी करूया काय? निर्गुण उपासना.
ध्यान, आत्मविचार, मौन साधना, साक्षीभाव आणि क्षणोक्षणी अंतरंग न्याहाळण्याची कृती. सांसों सांसों पर देखेंगे कि इसके साथ आवागमन किसका है. सांस आ रही है, सांस जा रही है, आणि आहे या जाणीवेला खुणावतीये. मी आहे. अहो, समस्त सगुण भक्ती उपासनेतून आम्ही विचारांना चालना दिली, भावनेला चालना दिली. आता विचाराच्या गतीला मंदावताना पाहूया, श्वास मंदावताना पाहूया, विचार मंदावताना पाहूया. आता विचाराना विना अनुभवायचा. अशी कोणती घटना जी घडते जेव्हा विचार नसतात? असं कुठे घडतं? उठला की विचार, दिवसभर विचार, विचारातच जगतो, विचार खातो, विचार पितो आणि विचारात जन्माला आलो समजतो, विचारातच मरणार. माहीत आहे अहो, आम्हाला मृत्यू माहीत आहे माऊली. हाल हाल ठेवा बाजूला तो विचार आणि जाना सत्य काय. हे देवा पांडुरंगा, तू हा नवा विचार माझ्या मतीमध्ये पेरून मला अस्वस्थ केलंस. पण मला आता प्रेरणा झाली की आता मला पण आता अनुभवून बघावं असं वाटू लागलं. सगुण भक्ती उपासनेच्या माध्यमातून काय लाभ माऊली. आहा हा, मनाची पूर्ण शांती, अहंकाराचा लय, आत्मज्ञानाची अनुभूती आणि द्वैताचा अंत. आणि अशा या सगुण निर्गुण भक्ती उपासनेच्या दोन्हीच्या माध्यमातून जाणाऱ्या साधकाच्या जीवनामध्ये ती असीम पूर्णत्वाची अनुभूती. आणि त्याकरिता भगवंताला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं, निर्गुण म्हणावं का सगुण म्हणावं, सगुणच म्हणावं का निर्गुणच म्हणावं, का सगुण निर्गुण हे तू गोविंद रे. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये या सगुण भक्ती उपासनेच्या बरोबरीनं निर्गुण भक्ती उपासनेच्या दोन्हीच्या संयुक्तिक स्वरूपात ती घटना घडावी. आणि असा तो मूर्तिमंत भगवंत सर्वव्यापी, सर्वश्रेष्ठ, सर्वत्वानं आपल्या अंतरंगात मी कोण या प्रश्नाच्या उत्तरांती साकार हो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा कधी वेळ भेटला तर आपण त्या निराकार स्वरूपाच्या निमित्तानं भरभरून बोलूया. भरपूर वेळ आपल्याकडे, अनेक जन्म घेतले, अनेक जन्म घेत राहू. बोलायला कुठं पैसे पडतात, ऐकायला कुठं वेळ द्यावा लागतो. अहो, गेला कुठे हा पाऊण तास वेळ, कळलं कुठे माऊली. असा आहे तो माग काळ. गंमत आहे सगळी. पुन्हा भेटूया. श्री गुरुदेव दत्त.